हा पिझ्झा आता आई टेस्ट करून सांगणार आहे कसा लागणार आहे. देखो ना गाइस, देखो ना, सब सब मिलता है इधर अपने डोंगरी में. जा बाबा जा. मग काय हा दुबई मी एकटी चालली आहे. अरे जरा उठा, एका जागेवरती बसून. 2x मध्ये करू शकतो इथे बसल्या बसल्या. उठाय मग मशरूम कापायचंय. कधी जेवणार आपण? मयंक खूप घाबरलेला आहे हे पिझ्झा ठेवण्यासाठी. हे गाइस, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. हॅलो गाईज, चाय प्यायला या. सो गाइस, आजचा दिवस पण स्पेशल आहे कारण की आज मी फर्स्ट टाइम फूड बनवणार आहे. म्हणजे मी फूड तर बनवायचो, मॅगी आणि अंडा फ्राय वगैरे, बट खूप दिवसानंतर म्हणजे आता लाईक वैष्णवी पण आली आहे. येस, वैष्णवी पण आली आहे. सो या आमच्या लग्नाला ऑलमोस्ट 1.5 इयर झालंय. सो 1.5 इयर मध्ये टू बी व्हेरी ऑनेस्ट मयंकनी पाणी पण बॉईल केलेलं नाहीये आणि मी त्याच्या हातचं कधीच नाही खाल्लंय, नेव्हर. ऍज आय टोल्ड यू, पाणी पण बॉईल नाही केलंय त्यांनी. सो टुडे आय एम आस्किंग मयंक टू कुक फॉर मी. तो आज तो पहिल्यांदा कुक करणार आहे माझ्यासाठी. ओके, सो लेट्स सी काय बनवणार आहे ते आम्हाला तुम्ही काय बनवणार आहे ते तुम्हाला आम्ही नंतर सांगतो. सध्या आम्ही रेडी होतोय. पण त्यांना कळलं असेल टायटल, थंबनेल अरे किंवा हा, स्टार्टिंग इंट्रोला वगैरे टाकलं असेल ना. ओके ठीक आहे, तुम्हाला कळलं असेल तर. हा, सो जे काय मयंक बनवणार आहे त्याच्यासाठी आम्ही सामान घ्यायला आता बाजारात जातोय. फटाफट चहा पिऊन आम्ही निघू फटाफट. सो या दॅट्स इट. तो गाइस, हे बघा, ही माझी शाळा आहे, सेंट जोसेफ चर्च स्कूल बाय द वे. विच इज ऑल्सो माय स्कूल बाय द वे. येस, बट तुझी ही शाळा नाही ना वैष्णवी. दाखवूया आपण, दाखवूया. म्हणजे दिस इज द बॉईज सेक्शन, गर्ल्स सेक्शन तिकडे आहे. हा बघा आमचा डोंगरी बाजार. येस, मस्त वटपौर्णिमेचं सामान हा हा, आता वटपौर्णिमा येते बाय. Yes. सो दिस इज ऑल भाज्या. हम नहीं उठेंगे. गो शो माय स्कूल. Yes, this is her school. This is primary school and this is secondary school. येस. जा बाबा जा. मग काय. This is pizza base. हे आम्ही घेतो इकडनं आता. सो या शॉप मध्ये सगळं म्हणजे पिझ्झा बेस, बर्गर बन्स, हा, हॉटडॉग बन्स पण आहेत. हे बघा, हे बर्गर बन्स आहेत, परत हॉटडॉग बन्स पण आहेत आणि इथे मिनी पिझ्झा हे पण आहे. मिनी पिझ्झा पण आहे. हा काय. Mini pizza. Let's try. लेट्स ट्राय. Yes. लेट्स ट्राय. देखो ना guys, देखो ना. सब सब मिलता है इधर अपने डोंगरी में. आजा. आता इथून भाज्या घ्यायच्यात आपल्याला. भाज्या घ्यायच्यात ना. हा, सो हे अंकल आहेत ना, यांच्याकडे कॅप्सिकम दो ना, तीनो एक एक दे ना. सो ह्यांच्याकडे ना म्हणजे जे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असतात ना, डिफरंट टाइप्सचे व्हेजिटेबल्स, ते ह्यांच्याकडे सगळे भेटतात. एकदम मस्त वाटतंय. कॉर्न दो ना थोडा निकाल के. मशरूम घेऊ की नको घेऊ? हा, मशरूम घे बाय, मशरूम घेऊ. घे. ठीक आहे, मशरूम अरे घेते. की चिकन पिझ्झा नाही बनवतेस तू. येस, दॅट्स वाय. ओके, आय टेक मशरूम. इकडे का थांबलीस तू? मला हे खूप क्यूट वाटले क्लिप्स. गर्ल्स विकनेस गाईस. हा, सो गाईज आता जे मेन सामान होतं ते ऑलमोस्ट घेतलंय. म्हणजे आम्ही पिझ्झा बेस घेतलाय आणि व्हेजीज घेतले. आता फक्त सॉसेस आणि मसाला, बेसिकली स्पायसेस मध्ये काय आहे, ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स, तेच घ्यायचंय फक्त. इकडून पण घेऊ शकतो, बट आमच्या एरियामध्ये आहे. जस्ट आमच्या बिल्डिंगच्या खालीच एक शॉप आहे, सो बरं पडेल ना, तिथूनच डायरेक्ट घेऊन जाऊ, बजात Yes. नाही पडणार. सो आता बाजारातलं काम झालंय, आम्ही आता जातोय माझ्या घरी. काय तिकडे गर्दी बघा किती आहे. मंचुरियन लवर. काय खातेस? ड्रायफ्रुट्स. सो आता गाईस आम्ही आलोय वैष्णवीच्या घरी. सो वी आर इटिंग पीनट्स. सो गाईस हे बघा, आम्ही चाललोय आता बाहेर फिरायला. काय बोलते वैष्णवी? यश, मी डायरेक्ट एकटी चाललोय चालली आपण. आता कुठे चाललोय? दुबईला. हा, दुबई. मी एकटी चालली आहे. सो दिस इज सीताराम गार्डन. सो माझ्या घरी गेलो होतो आम्ही असंच साठी पण, आणि मेन रिझन होतं ही बॅग घ्यायला, बिकॉज नेक्स्ट वीक मी गोव्याला जाते. सो मला ही बॅग हवी होती, तर ते घ्यायला मी गेलो होतो मेन. बाकीचं सामान पण घेतलंय. एक्स्ट्रा सामान पण आहे. सो गाईस, फायनली आता मी घरी आलेलो आहे आणि आता मी इकडे शिमला मिरची आणि मशरूम कटिंग करणार आहे. मी तुला दिलंय सगळं क्लीन करून, मशरूम वगैरे भाज्या धुवून ठेवल्यात मी. तुला फक्त चॉप करायचंय. Okay. आणि ऑलरेडी कॉर्न आणि ब्रॉकली मी बॉईल करून ठेवली आहे तिकडे. ओके, थँक्स फॉर द असिस्टन्स. असं कापायचं असतं. कसं कापायचं असतं म्हणजे मधून कापायचं. असं कापू? हा, पहिलं असं मधून काप, असं नाही. असं नको कापू, असं कापू. हा, असं काप. सो गाईस, आता मी इकडे फर्स्ट टाइम कापतोय शिमला मिरची. असं कापू ना? शिमला मिरची, हा असं काप, उभं काप. आता त्याच्यामधलं क्लीन करायचंय. अच्छा, हे काढायचं असतं सगळं. हा, सगळं काढायचं असतं. इकडेच काढतो. ही घे पिशवी, घे तुला कचरा ठेवायला. हाताने काढू शकतो? हो, मी काय बोलतो, असं वरचं डायरेक्ट कापू काय? वेस्ट जाणार मग ते. वेस्ट जाणार बोलते.
हे वरचं पण कापायचं असतं. हम्म. असं कापू की असं कापू? हा, असं उभं उभं काप. उभं असं कापू ना? हा, असं काप. पहिला असा काप, मग नंतर क्यूब्स करायचे आहेत बेसिकली तुला. एवढे 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 क्यूब्स. ओके. मी पण करू शकतो हे सगळं काम, समजतंय? बघा गाईस, म्हणजे हे मी कापलेलं आहे गाईस. दाखव इकडे, जवळ दाखव, एकदम झूम करून. दाखवलं झूम करून. अरे जरा उठा, एका जागेवरती बसून. 2x मध्ये करू शकतो इथे बसल्या बसल्या. चल आता काप एक एक करून सगळं. कसं कापलं होतं मगाशी? असं कापलं होतं? कसं कापलं होतं विचारलं? असंच कापलं होतं मी. मग हा, डायरेक्ट मधनं ना? चल पटापट पटापट. तो तर अजून येल्लो कॅप्सिकम कापायचं आहे, मग रेड कॅप्सिकम कापायचं आहे, मग मशरूम कापायचं आहे. कधी जेवणार आपण? चला आता लास्ट शिमला मिरची आहे रेडवाली. पटापट कापून घेऊया. वैष्णवी किती फास्ट कापते. एवढं पण काय फास्ट नाही कापायचं असतो. लवकर काप बोलत होतीस मला. अच्छा, तू एकसाथ का डायरेक्ट नाही केलंस ते असं? हे फास्ट होतं आणि बारीक पीसेस पण होतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो गायस, आता मशरूम पण कापलेले आहेत आम्ही. दिस इज मशरूम. तर हे खालचं आहे वाटतं. खालचं. हे वरचं आहे टोपा. येस, कारण की आम्ही कसं व्हेज बनवतोय ना, तो व्हेज बनवतोय म्हणून त्याच्यामुळे मशरूम घेतलाय. ओके. नाही तर चिकन का नाही बनवलं का वैष्णवी? सॅटर्डे आज. ओके, सॅटर्डे आहे. सो गाईस, आता इकडे सगळं झालेलं आहे आमचं. आता हे व्हेजीस की आपल्याला सॉटे करायचे आहेत चांगले. येस, परतवून फ्राय घ्यायचे. करायचं, परतवून घ्यायचे. ओके. Yes. सो गाईस, याच्यावरती मस्त तेल टाकलं आता वैष्णवी. तेल आणि किंवा बटर काही टाकू शकत. मी थोडं तेल पण टाकते, थोडं बटर पण टाकते ओके. सॉटे करायला. बटर पण टाकते त्याच्यामध्ये. सो आता गाईस, बटर टाकतोय मी. Yes. जरा अजून टाकू? थोडं टाकू काय? टाक. अजून? बस. बिलकुल पण कंजूसी नाही. आता चमचा घे आणि तो गाईस, आता मी मस्तपैकी चमचा घेऊन वैष्णवीला मारणार आहे. तर आता मी मस्तपैकी इकडे सॉटे करतोय. ते खूपच कन्व्हिनियंट आहे मयंक ना. स्टँड असं मस्त माहिती आहे मला, म्हणून तर मी युज करत होतो, म्हणून तर घेतलंय. आणि गाईस, बघा इकडे आहे ना मक्के आणि ब्रोकली आहे. सो ह्याला पण आम्ही वॉश करून ठेवलंय. सो बेसिकली हे सर्व म्हणजे ह्याच्यावरती पिझ्झावरती येणार आहे, राईट? पिझ्झाचे टॉपिंग्स आहेत हे. टॉपिंग्स आहेत म्हणजे तुमच्या ह्याच्यावरती आहे. हा, तुम्हाला जे काय हवं ते. पनीर पण ऍड करू शकता, चिकन ऍड करू शकता. चिकन बॉईल करून पण वरती ऍड करू शकतात किंवा सलामी वगैरे पण असतं. आता मी याच्यात थोडं मीठ घालते. ओके. थोडं मीठ आणि ब्लॅक पेपर घालते याच्यामध्ये. सो काय, शिमला मिरची आणि मीठ टाकून मस्तपैकी असं सॉटे करायचं. आणि केवढं टाकायचं? थोडंसं अच्छा, म्हणजे अंदाजानुसार. अर्धा चमचा. अर्धा चमचा. हा. ठीक आहे, म्हणजे 1 टेबलस्पून नाही टाकायचं. नाही, बिकॉज सॉसेस पण थोडे सॉल्टी असतात, प्लस चीज पण सॉल्टी असतं, तर जास्त सॉल्टी होईल पिझ्झा, म्हणून थोडंसं सही सॉल्ट. पकडे है. गाईस, बघा पाणी केवढं सुटलं याच्यामध्ये. आता फ्लेम फास्ट करून पाणी सगळं आपण हे करून घेऊया, इव्हॅपोरेट करून घेऊया. ओके, म्हणजे असं पाणी आणि ना मीठमुळे पण सुटलं असतं? नाही, मशरूममुळे सुटलं. अच्छा, मशरूममुळे सुटतं. म्हणजे मशरूम, शिमला मिरची आणि सगळ्या त्याचं पाणी आहे. सो आपल्याला कळणार कधी हे म्हणजे झालंय? आता बघ ना, श्रिंक झालं थोडं. मशरूमचे पीसेस श्रिंक झाले. समजलं? भाज्या थोड्या श्रिंक होतात फ्राय झाल्यावर. आणि तुम्हाला जरी नाही समजलं की कुक झालंय की नाही, तर बेसिकली 5 ते 10 मिनिटं सॉटे करायचे ते व्हेजीस. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो गाईस, बघा इकडे ना पाणी सगळं इव्हॅपोरेट झालंय. आता आम्ही याच्यामध्ये ब्रोकली आणि हे टाकतोय. हा, ब्रोकली आणि कॉर्न. येस. टाकू? टाक. नीट टाक. टाक दे रे चमच्याने वैष्णवी. सो गाईज, मयंक विचारत होता मला की ब्रॉकली आणि कॉर्न ह्याच्यात बॉईल करून का टाकले, डायरेक्ट का नाही टाकले. लाईक जसे बाकीच्या व्हेजीज टाकल्या तसं हे का नाही टाकलं. तर तसं टाकलं डायरेक्टली तर ते कच्चं लागणार. ब्रॉकली आणि कॉर्न असं हार्ड लागणार. ते तुम्ही बाईट कुक नाहीच होणार ते. तर त्याला ऑप्शन नाहीये. बॉईल करायचं आणि ह्याच्यात 2 मिनिटं फक्त सॉटे करायचं, बस. अच्छा. लाईक वी सेड बिफोर की काही टॉपिंग्स. आता ह्याच्यात अजून कांदा पण टाकू शकता तुम्ही, पनीर, अजून कोणते व्हेजीज जे तुम्हाला म्हणजे इकडे टाकायचं सगळं. म्हणजे बेबी कॉर्न पण टाकू बेबी कॉर्न वगैरे पण आहे, किंवा हे पण असतात ना सोया. ऑलिव्स पण घ्यायला पाहिजे होते. सोया पण टाकू शकतो. सोयाबीन आय डोंट थिंक कापून टाकतात ना आता व्हेजिटेरियन लोकांसाठी. सो गाईस, आता मी इकडे ना पिझ्झाची सॉस बनवतोय. म्हणजे ते पिझ्झाच्या बेसवरती पिझ्झा बेसवरती लावण्यासाठी सॉस बनवतोय. सॉस बनवण्यासाठी मला पण माहित नाही. वैष्णवी, प्लीज हेल्प मी. येस. सो बेसिकली ही माझी टेक्निक आहे पिझ्झा सॉस बनवायची. सो त्याच्यासाठी हे 4 इंग्रेडियंट्स आहेत. हे काढ बाजूला. 1 इज मेयोनीज, हे पिझ्झा पास्ता सॉस विबाचं, शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप. सो एक एक करून टाक मधू. मी तुला क्वांटिटी सांगते. काय टाकू सगळ्यात पहिलं? सर्वात पहिलं पिझ्झा पास्ता सॉस टाक. पिझ्झा पास्ता सॉस. तो पिझ्झा पास्ता सॉसची क्वांटिटी
जास्त घ्यायची. चमचा कमी बाजूला टाक. ठेव, बाजूला ठेव बघ सगळं. सांग मला. हा. टाकू सगळं? सो गाईस हा मी पूर्ण टाकून दिलाय सॉस याच्यामध्ये. आता मी हा टाकतोय कचऱ्याच्या ह्याच्यात. येस. सो बेसिकली जे हे पिझ्झा पास्ता सॉस मेन इन्ग्रेडियंट आहे, तर तो सॉस सर्वात जास्त घ्यायचा आहे. बाकी शेजवान चटणी टाकायचं नाही. शेजवान चटणी थोडीच टाक, नाही तर मग स्पायसी होऊन जाईल ते ओव्हर. थोडीशी टाक. बस बस बस? बस बस. आणि हे तुमच्यावरती आहे, म्हणजे तुम्हाला स्पायसी जास्त आवडतं हा. खायला तर तुम्ही जास्त Yes, टाकू yes. शकता. करेक्ट? करेक्ट. आता मेयोनीज टाक नेक्स्ट. दिस इज बाय द वे व्हेजिटेरियन मेयोनीज. आल्मंड्स. सांग मला केवढं टाकू? कुछ भी नहीं डाला है. ओके, ये निकल नहीं रहा है बराबर. संपलं काय? दुसरं आहे आपल्याकडे. ठीक आहे, मी टाकत जाणार, तुम्हाला स्टॉप बोल. क्रीमी होणार ना तेवढं. बस 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 बस. Yes. लास्ट केचप. केचप. येस. ओके, ब्रँड न्यू केचप फ्रॉम किसान. बघ केवढं टाकू. मी सांगत आहे. सो आता हे सगळं प्रॉपरली मिक्स करते स्पूननी. अच्छा, मिक्स करायचं. हा, नीट मिक्स कर, खाली सांग. अच्छा, बाय द वे मला तुला प्रश्न विचारायचा आहे. काय? आता ही तुझी स्टाईल आहे ना, हा. ही तू असं सॉस बनवते, मग बाकीचे लोक कसे बनवतात? काही लोक फक्त पिझ्झा पास्ता सॉस लावतात, अच्छा, तेवढंच लावतात. आणि मग त्याच्यावर वरनं लावत असतील असं एक 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 करून ना. हा. आय एम जस्ट किंवा- गेसिंग. या किंवा पास्ता सॉस, सॉरी, पिझ्झा सॉस घरी पण बनवू शकतात टोमॅटोज सोबत. जे पण आहे. असं. हा. मिक्स इट वेल. मिक्स इट वेल. शाउट आउट टू ग्रँडपा किचन. तुझी मी. अरे हा, मी खूप तुझे व्हिडिओ बघायचो आधी. हा. बोल, काय बोलायचंय तुला? सो हे बघ, हे बघा, मी मयंकला इथे सगळं सेटअप करून दिलंय प्रॉपरली. हे पिझ्झा बेस आहे. चीज आपण मोझरेला पण घेतलंय येस. आणि आपलं नॉर्मल अमूलचं चीज असतं ते पण घेतलंय आणि व्हेजीज आणून दिल्यात. सॉस तिथे रेडी आहे आणि ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स पण काढून दिल्यात. आता मयंक असेंबल करेल पिझ्झा एक एक करून. करा आता. हा, आता मला सगळ्यात पहिलं काय करायचं? सगळ्यात हे पहिलं किसायचं. काय? आता तुझ्यावर फोकस ठेवू का त्याच्यावर फोकस ठेवू ते सांग मला. ह्याच्यावर फोकस ठेवू ना? का वाईस वर्षा हा, ठीक आहे. मध्ये मध्ये तुला चल सर, चीज का घेतोय? सर्वात पहिलं सॉस लावायचा आहे तुला. सगळ्यात पहिलं सॉस सर्वात पहिलं लावायचं. सॉस लावायचा. हा. सो काय सगळ्यात पहिलं सॉस लावायचं. येस. 1 स्पून सॉस घे. 1 स्पून सॉस. हा, ठेव त्याच्यावर टाकायचं. टाक आधी, मध्ये टाक आधी. आता डोस्यासारखं स्प्रेड करायचं ते. असं काय मी डोसा रोज बनवतो ना. पण बघितलं असशील ना, एवढे फूड व्हिडिओज बघत असतो Yes. दिवसभर. सो यू शुड नो. एकदम मस्त असं लावायचं वरनं. बस एवढा इनफ आहे. ओके, हा. एवढं इनफ आहे. हा, बट नीट स्प्रेड कर ना त्याला, साईडला बघ. बस बस बस. ठीक आहे. आता हे टाकायचे तुला, व्हेजीज टाकायचे त्याच्यावरती. सो व्हेजीस मला सांगा केवढे टाकायचे. आता अंदाजाने टाकायचे ना हे पण. थोडे टाक आधी. बस 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 आधी बस. बस बोलते तरी ऐकत ठीक आहे ना? नाही. बस हा, ठीक आहे. आता स्प्रेड करते स्पॅच्युलानी. त्याच्यानेच करू काय? पण खराब होईल ना ते, चट्टी लागेल. दुसरा स्पून देऊ का तुला? त्याच्याने करू काय? हा, चालेल. ठीक आहे ना, एवढं स्प्रेड. व्हेजीज पण इव्हनली स्प्रेड कर. कॉर्नरचा बाईटला पण आले पाहिजे ना, नाही तर कॉर्नरचा बाईट नुसता फिका लागेल. सही पकडे है. ठीक आहे. येस, दॅट्स इनफ. आता चीज. ओ, येस. हे चीज थोडं ग्रेट कर आणि थोडं मोझरेला असं मिक्स करूया आपण. असंच ना. येस. ओहो, सगळीकडे इव्हनली स्प्रेड कर. चल दुकान टाक्या वैष्णवी आपण. बस बस बस. अरे बस. हा, इव्हनली स्प्रेड केलं सगळीकडे. आता हे टाकू. ते टाकायचं. थोडंसं घे, हातात घे आणि टाक, नाही तर ते हातात पकड आणि असं स्प्रिंकल कर हळूहळू व्यवस्थित. साईडला पण बघ. बरोबर. बरोबर. बस हे जास्त नको टाकूया. बस. हा, चीज होईल ना ते आता. खाली पडलंय ते बघ, टाक नीट. ठीक आहे. चल, नंतर टाकलं. आता लास्ट स्टेप, ऑरेगॅनो आणि हे टाकायचं आहे, चिली फ्लेक. थोडं थोडं टाक. ऑरेगॅनो आणि चिल्ली फ्लेक्स. असं नको टाकूस मयंक. ना मला असं पण नको चांगलं. टाकू असं. एक चुटकी सिंदूर. सगळीकडे स्प्रेड कर, खाली सांडव नकोस. नाही तर मला तुला सॉल्ट बेस सारखं करायचं होतं. जाऊन दे. स्टाईल नको मारूस, गपचूप काम कर. बस. बस, चिली फ्लेक्स पण टाक आता. अच्छा, चिल्ली फ्लेक्स म्हणजे आधी पण टाकतात का पिझ्झावरती? आधी पण टाकू शकतो किंवा नंतर पण टाकू शकतो. जास्त नाही टाकत ना. हा, जास्त नको टाकू, स्पायसी होईल. ओके. ओके. सो दिस इज अवर पिझ्झा बेस गाइस. सो पिझ्झा इज नाव रेडी टू बेक. येस. आपण कशामध्ये करणार आहे? एअर फ्रायर मध्ये की पॅन मध्ये? सो माझा काय प्लॅन आहे माहितीये? दे दाखव. येस. सो
लास्ट टाइम आम्ही एअर फ्रायर मध्ये पिझ्झा केले होते. सो पहिलं मी पहिला तव्यावरती करायचे पिझ्झा. ओके, बट एअर फ्रायर मध्ये पण आम्ही लास्ट टाइम ट्राय केलं होतं. तर एअर फ्रायर मध्ये पण छान होतात, म्हणजे वरचं चीज वगैरे प्रॉपर मेल्ट होतं. बट एअर फ्रायर मध्ये एक प्रॉब्लेम होतो, बेस कुक नाही होत त्याचा. आणि बेस कडक कडक पण होतो एकदम जास्तच. कडक पण होतो, कडक होतो, बट ते कुक नाही होत. कुक नाही होत बरोबर. नाही होत. तो माझा प्लॅन असा आहे की पहिला थोडा 5 मिनिटं तव्यावर ठेवायचा आणि मग नंतर थोडा वेळ एअर फ्रायर मध्ये चीज मेल्ट व्हायसाठी. सो बोथ वेज आपण करूया. ओके मॅडम. येस. पहिला काय करू, पिझ्झा मला काहीतरी करण्यासाठी रेडी आहोत आम्ही. हे घेऊ काय, हे मस्त आहे ना काय हा ते असं. येस येस. Okay. सो पहिलं थोडंसं बटर टाक पॅन वरती. अच्छा बटर टाकू का, हा थोडंसं बटर टाक. एवढं बस. थोडंसं एकदम थोडंसं असं फिरव त्याच्यावर. हा बस. बस बस बस. ठेव आता पिझ्झा ठेव त्याच्यावर. जरा गॅस बारीक कर. स्लो कर. मग खूप घाबरलेलं आहे हे पिझ्झा ठेवण्यासाठी इथे. परफेक्ट अँड Perfect. शेफ मा मम्मीया. चला पिझ्झा ठेवलेला आहे. पिझ्झाचा आपण बेस कुक करून घेऊ. नको टाकू, ते लास्टला टाकू शकतो आपण. सो येस, पिझ्झा थोडा वेळ ह्याच्यावर कुक करून घेऊया आपण. काहीच हे बघा, आता याच्यावरती थोडस गरम करायचं खालना, म्हणजे बेसिकली बेस थोडा कुक करायसाठी. येस. आणि मग हे आता टाकणार आहे वैष्णवी आतमध्ये. येस. कारण की ह्याचा पण जे एअर फ्रायर असतं ना, त्याच्यामधनं असं वरनं हीट येते. राईट. वरनं खालून म्हणजे सगळ्या मी बघितलंय असं वरनं येते मोस्टली, खालना कुक होत नाही. तू तर बोलली होती मग अशी, नुसतं बोलली होतीस बेस बरोबर कुक ना होत. हा, बट बाकीचे म्हणजे चिकन वगैरे होतं ना कुक बरोबर. बट हा मेनली हीट वरूनच येते. Yes. बिकॉज चिकन वगैरे पण आपण काय बोलतात फ्लिप करतो ना नंतर थोड्या टाइम. Yes. So डालो अभी अंदर. येस, लेट मी चेक. थोडं खालून बघायचं बघा, रेड झालंय, समजलं असं. सही पकडे हैं. येस. सो एकदम केअरफुली टाका गाईज. चला तर हा जाऊ द्या आतमध्ये. ओके. बाय द वे किती मिनिटं टाकायचं, किती मिनिटं लावायचं? 2 to 3 मिनिट्स मी मध्ये मध्ये चेक करीन. ओके. हा. 2 to 3 मिनिट्स. हा, मी तरी पण मध्ये मध्ये चेक करत राहा एकदा. आणि यांच्याकडे एअर फ्रायर नसेल तर काय करायचं? तव्यावरतीच बनवू शकतो. पूर्ण तव्यावरती ठेवायचं आणि वरनं काहीतरी क्लोज करायचं. मग चीज मस्तपैकी हे होतं, मेल्ट होतं. सो येस गाईस. 2000 years. सो आता हा पिझ्झा आता आई टेस्ट करून सांगणार आहे कसा लागणार आहे. मग कसा लागतो तू सांग. चांगला झालाय. छान केला आहेस मयंक. सगळं स्वयंपाक करत हळूहळू शिक. ओके ठीक आहे. छान. आपल्याला हाय असिस्टंट एक चांगला शिजला वगैरे आहे ना प्रॉपर. एकदम छान. सो दिस वॉज पिझ्झा मेड बाय मी. So guys, मयांक आता त्याचा बनवलेला पिझ्झा. येस प्रॉपर आहे. मी मला तर प्रॉपर वाटला. मस्त झाला यार. प्रॉपर आहे एकदम. चल मी टेस्ट करते आता. सगळे सॉसेस वगैरे एकदम मस्त आहेत पडलेले. कसं आहे, मस्त आहे ना. प्रॉपर आहे एकदम. 10 पैकी किती नंबर देणार? 10 out of 10. ओहो, देख सकते हो गाइस. खरंच चांगला झालाय पिझ्झा. खरंच चांगला बनवलाय. म्हणजे असं पण नाही बोलत आहे, म्हणजे फेक नाही करत आहे मी. जर का चुकी असली असते सांगितलं असती. येस. मऊ झालाय, जे पण आहे फ्राईड वगैरे सगळं एकदम प्रॉपर झालंय. तुम्ही पण नक्की ट्राय करा गाईस हा पिझ्झा. आणि खूप इझी आहे. ट्राय करा. 2 लोक मस्तपैकी असिस्टन्स घ्या. म्हणजे आता वैष्णवीने मला हेल्प केली. सो गाईस इकडे आता आम्ही व्हिडिओ एंड करतोय. आणि आजचा दिवस खूप मस्त गेला. पिझ्झा वगैरे बनवला मी बनवला, म्हणजे मी ट्राय केला. सो आपण जेव्हा स्वतःच आपण काय पण बनवतो ना, आपल्याला एकदम मस्त वाटतं, एकदम मनापासून आपण खातो. दिस इज राईट वैष्णवी. येस, दिस इज राईट. येस. सो वैष्णवीने मला हेल्प केली. तुम्ही पण असं ट्राय करा गाईस घरी. हॉस्टेलमध्ये वगैरे पण ट्राय करू शकता. असं एकदम सोपी रेसिपी आहे. ओके, फक्त पॅन तुम्हाला पाहिजे. पॅन वरती झाकण ठेवून पण बनवू शकतो तो पिझ्झा. ओव्हनची वगैरे गरज नाही. म्हणजे ओव्हनची पण गरज नाही. असं आम्ही पण म्हणजे आता एअर फ्रायर आता आमच्याकडे हाय म्हणून आम्ही वापरला. तर नसलं असतं तर आम्ही तसंच बनवलं असतं. सो आईला पण मस्त आवडलाय पिझ्झा. वैष्णवीला पण आवडलाय. तुला पण आवडला ना पिझ्झा?
सो गाईस आता इकडे व्हिडिओ आम्ही एंड करतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांसोबत रेसिपी वगैरे जी आहे. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.